नमस्कार. अभ्यास हा शब्द ऐकला की अनेकांना टेन्शन येतं. पण अभ्यास करण्याची एक योग्य पद्धत असते हे माहिती आहे का? आज आपण त्याचबद्दल बोलणार आहोत. चला सुरू करूया. असं होता का कधी की खूप प्रयत्न करतोय, तासनतास पुस्तक घेऊन बसतोय, पण तरीही परीक्षेत हवे तसे मार्क मिळत नाहीत? खूप निराशा येते नाही का? पण थांबा, काळजी करू नका. यावर एक खरंच खूप सोपा आणि प्रभावी उपाय आहे. तर मग यशाचं सिक्रेट आहे काय? ते आहे योग्य पद्धत आणि सातत्य. म्हणजे फक्त हार्डवर्क नाही, तर स्मार्ट वर्क महत्वाचं आहे. आज आपण यशाचा हाच फॉर्म्युला स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. आता बघा, कुठलीही मोठी बिल्डिंग बांधायची असेल तर तिचा पाया एकदम मजबूत लागतो, बरोबर? अभ्यासाचा पण अगदी तसंच आहे. तर मग चला आपल्या यशाचा पाया कसा मजबूत करायचा ते पाहूया. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक टाइम टेबल. पण असं कोणतंही नाही, एक पक्क वेळापत्रक. यासाठी फक्त 2 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे रोज अभ्यासाची एक वेळ फिक्स करा. म्हणजे काय, शरीराला आणि मनाला सवय लागते. आणि दुसरी गोष्ट, दिवसाची सुरुवात नेहमी अवघड विषयाने करा. का? कारण सकाळी सकाळी आपलं डोकं एकदम फ्रेश असतं, एनर्जी लेवल हाय असते. ओके, तर वेळापत्रक तर तयार झालं, पण आता खरा प्रश्न, अभ्यास तर केला, पण तो लक्षात कसा ठेवायचा? चला तर मग आता ही ज्ञान मिळवण्याची कला जरा शिकून घेऊया. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पाठांतर म्हणजे घोकमपट्टी करणं आणि विषय समजून घेणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. पोपटासारखं पाठ केलेलं 2 दिवसांनी विसरून जाऊ, पण जो विषय एकदा का नीट समजला ना, तो आयुष्यभर लक्षात राहतो, गॅरंटी. आणि हो, एक गोष्ट आहे, जेव्हा आपण काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मनात शंका येणं हे अगदी नॉर्मल आहे. त्यामुळे जर काही कळलं नाही तर शिक्षक किंवा मित्रांना विचारायला अजिबात लाजू नका. अरे, प्रश्न विचारल्यानेच तर गोष्टी जास्त क्लिअर होतात. आता एक सिक्रेट सांगतो. शिकलेलं कायम लक्षात ठेवायचं असेल ना, तर रिव्हिजनला पर्यायच नाही. रोज रात्री झोपायच्या आधी फक्त 10 मिनिटं दिवसभरात काय शिकलो यावर एक नजर टाका. आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजे समजा रविवारी पूर्ण आठवड्याचा अभ्यास एकदा रिव्हाईज करा. करून बघा, खूप फरक जाणवेल. चला, म्हणजे आपलं प्लॅनिंग झालं, आपण विषय समजूनही घेतला, पण आता या ज्ञानाचं करायचं काय? त्याला ॲक्शनमध्ये कसं आणायचं? चला, आता अभ्यासाला कृतीची जोड देऊया. एक अगदी सोपी पण जबरदस्त प्रभावी पद्धत सांगतो. उत्तरं लिहून काढायची. हो, लिहून. याने काय होतं, एकतर अक्षर सुधारतं, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे उत्तर नेमकं कसं लिहायचं, कसं प्रेझेंट करायचं हे कळतं. आणि गणित विज्ञानासारख्या विषयांमध्ये तर प्रॉब्लेम्स लिहून सॉल्व्ह केल्याशिवाय पर्यायच नाही. पण एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, अभ्यास करायला बसलो की लक्षच लागत नाही, मन इकडे तिकडे भरकटतं. ही एकाग्रता टिकवणं म्हणजे एक मोठं चॅलेंज आहे नाही का? पण थांबा, यावरही काही सोपे उपाय आहेत. कॉन्सन्ट्रेशनसाठी 2 गोल्डन रूल्स. पहिला, अभ्यास करताना मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया हे सगळे डिस्टर्ब करणारे राक्षस आहेत ना, यांना स्वतःपासून लांब ठेवा. स्विच ऑफ करा किंवा दुसऱ्या खोलीत ठेवा. आणि दुसरा नियम, अभ्यासासाठी घरातली सगळ्यात शांत जागा निवडा, जिथे गडबड गोंधळ नसेल. बघा, आपलं लक्ष पूर्णपणे अभ्यासावरच राहील. बरं, आतापर्यंत आपण सगळ्या टेक्निकल गोष्टी पाहिल्या, म्हणजे वेळापत्रक, रिव्हिजन, लिखाण. पण या सगळ्याच्या मुळाशी एक गोष्ट आहे, आणि ती म्हणजे आपली मानसिकता, आपला माइंडसेट. जर माइंडसेटच योग्य नसेल तर कुठलीही पद्धत यशस्वी होणार नाही. आपल्याला वाटतं की जास्त तास अभ्यास म्हणजे जास्त मार्क, पण असं नाहीये. अभ्यासाइतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त विश्रांती महत्वाची आहे. तासनतास एका जागी बसून अभ्यास करण्यापेक्षा मध्ये छोटे छोटे ब्रेक घ्या. त्याने काय होतं, आपला ब्रेन रिफ्रेश होतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पुरेशी झोप. रोज रात्री कमीत कमी 7-8 तास झोप घ्यायलाच हवी. कारण आपण जे काही दिवसभरात शिकतो ना, ते सगळं मेंदू झोपेतच स्टोअर करतो. आणि या सगळ्यांपेक्षा महत्वाचं एक वाक्य मनात नेहमी घोळवत ठेवा, मी हे करू शकतो. हा जो आत्मविश्वास आहे ना, हीच आपल्या प्रवासातली सगळ्यात मोठी ताकद आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, सगळं शक्य आहे. आत्मविश्वास तर हवाच, पण त्याचबरोबर अपयशाला सामोरं जायची आणि त्यातून शिकण्याची तयारी पण हवी. असं होऊ शकतं की कधीतरी कमी मार्क मिळतील, एखादा पेपर खराब जाईल, पण त्याने खचून जायचं नाही. अरे, चुकांमधूनच तर आपण शिकतो. त्या चुका सुधारायच्या आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागायचं. तर बघा, वेळापत्रक बनवण्यापासून ते सकारात्मक माइंडसेट ठेवण्यापर्यंत या सगळ्या स्टेप्स मिळून आपल्या यशाचा मार्ग तयार होतो. हे फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाहीये, ही एक प्रॉपर ॲक्शन प्लॅन आहे. तर मग आता ठरवायची वेळ आली आहे. आज आपण ज्या सवयींबद्दल बोललो त्यापैकी कोणती एक सवय, फक्त एक,
आजपासून अगदी आत्तापासून सुरू करणार. कोणतीही एक निवडा. मग ते वेळापत्रक बनवणं असो किंवा रात्री 10 मिनिटं रिव्हिजन करणं. पण सुरुवात आजच करा. कारण लक्षात ठेवा, हजारो मैलांचा प्रवास सुद्धा एका लहानशा पावलानेच सुरू